राज्यावर पुढचे 48 तास भारी, 11 जिल्ह्यांना मोठा इशारा। महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच हवामानानं अचानक कलाटणी घेतली आहे। उकाड्यानंतर आता राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। भारतीय हवामान विभागाला सोमवारी आणि मंगळवारी आणि प्रशासनातील अनुभव असलेले नेते म्हणून ओळखले जातात। अंदाज वर्तवला असून एकूण 11 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसात राज्यातील विधान परिषदेसाठी त्यांचे नाव चर्चेत येणं दुपारच्या सत्रात उष्णतेचा कडाका जाणवत असताना चर्चा आहे की भाजपनं पूर्वी दिलेला हवामान तज्ञांच्या मते अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी स्थानिक तापमान वाढीमुळे ढगांची निर्मिती देणं पक्षासाठी राजकीय सरी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। स्थानिक सोमवारी अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात असल्याने अनेक दावेदारांमध्ये धाराशिव यांसह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही भागात विजांसह पावसाची शक्यता रंगली। दरम्यान शुक्रवारी नाशिक आणि नंदुरबारमध्ये झालेल्या अवकाळी सरींमुळे कांदा, गहू आणि इतर रब्बी पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। सध्या अनेक भागात काढणीचा हंगाम सुरू असल्यानं अचानक पडणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी आर्थिक फटका ठरू शकतो। तज्ञांचा सल्ला असा आहे की शेतकऱ्यांनी काढणी केलेलं पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे, ताडपत्रीचा वापर करावा आणि हवामान खात्याच्या अद्ययावत सूचनांवर लक्ष ठेवावे। हवामानातील ही अनिश्चितता केवळ शेतीपुरती मर्यादित नसून वीज पुरवठा, वाहतूक आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम ठरू शकते। पुढील काही दिवस राज्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत।